जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका अखेर प्रशासनाला जाग आली आहे। माथेरानमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक पथक दाखल झालं। घोड्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। पशुमालक समाधानी आहेत। पशुमालकांनी जय महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत। थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये घोड्यांना अज्ञात अशा डोळ्यांच्या रोगाचा संसर्ग झाला। तर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नेमके नव्हते, त्यामुळे घोड्यांच्या आकारावर उपचार होत नव्हते। परिणामी अश्वपालकांमध्ये घबराट पसरली होती। बातमी आपण 2 दिवसांपूर्वी जनता रिपोर्ट प्रसारित केली। तिथल्या अश्वमालकांचा आक्रोश, संताप जनता रिपोर्ट या जय महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमधून प्रसारित केली होती। त्यानंतर पाठपुरावा केल्यावर अखेर माथेरानमध्ये आणि आता आम्ही या ठिकाणी जवळपास 140 अश्ववर्गीय जनावरांची तपासणी केलेली आहे। ते सर्व सुदृढ आहेत आणि इतरही अश्ववर्गीय जनावरांची रुग्ण तपासणी सध्या सुरू आहे। आम्ही जवळपास 3 या ठिकाणी पथकं नेमणूक केलेली आहे। एक दस्तुरी नाक्यावर, एक या ठिकाणी मार्केटमध्ये आणि एक फिरतं पथक। तर त्यांच्यामार्फत या सर्व अश्ववर्गीय प्राण्यांची तपासणी सुरू आहे। या ठिकाणी या जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे साहेब हे स्वतः माझ्यासह आहेत आणि या ठिकाणी आपण सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। मी अश्ववर्गीय संघटनेच्या अध्यक्ष आशा मॅडम यांच्याशी, कदम साहेब यांच्याशी चर्चा केली आणि आता त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी ह्या सर्व जनावरांच्या सेवेच्या अनुषंगाने इथे डॉक्टर माळी हे आवश्यक ती सर्व